16 शस्त्र गोपिकांचा मेळा मथुरेच्या बाजाराला न जाता यमुनेच्या ढोहावरती जलक्रीडा खेळण्यासाठी गेले आहेत आणि त्या ठिकाणी नग्नावस्थेत स्नान करीत आहेत. मी त्यांचे कपडे घेतो आणि कळंबाच्या झाडावरती फेकतो. काय ग ए म्हातारे हाय बरं का पीटी मास्तर बरं का आयदा सुभाष मास्तर कुठं असतील ताबडतोब या. टिक्या असल्याने झालं. हा शबास बाजूला असे पीटी मास्तर काय काय होईल. अगं बाजूला सर पाणी उडत. हा पाणी अंगा उडत. तिकडे जा. आता कोणाचा नंबर आहे. शबास काय पुरून उड्या मारताय. फुटबॉल बंद करा नाही तर पाणी पाणी बिणी सगळं वसून घ्याल. फुटबॉल बंद करा तुमचा. कलम बघायचा ना उडीचा. जळली तुझी उडी जळली. उडी मारली सगळं पाणी पाणी आठवलं. हा. काय उडी मारली काय उडी मारली बघ काय आहे माझ्या का? खालीच हाय तुझ्या खालीच. अगं उडीच्या कलमाच्या खाली. बरोबर आहे. कसं आहे जुनं ती सोनं आहे. तुम्ही राव माघार आहे का राहता नाही? पुरी ठुरेसनी उडीचं कलमाचं काय ए माहिती मावशी आहे तू बघ आता माझं. का. अगं उडीचा कलम हा तुझं डाव आणि माझं डोळं फुटू दे. उडीचं काय. उडीचा कलम. ए मावशी इकडे ये की तू पळती कशी भीती काय मला. नाही नाही मी म्हटलं तू आता उडी मारा चुकी नाही नाही करते. नाही तुला माहिती आहे ना काय? लांब लांब ना मला चिट्टे येतात. हा उडीचं कलम बघा दाखवायसाठी चिट्टे येतात मला येते. माहिती आहे का हा, नाही. मग? ए मावशी हा. उडी अशी मारावी उडी अशी उडी मारा. अशी मारावी हा. खालचं पाणी वर गेलं पाहिजे. खालचं पाणी कलमाच्या झाडाला आणि वरचं वर असतं का पाणी. नसतं काय. खालीच असतं पाणी. अगं आता ती उडलेलं पाणी वर गेलं म्हणल्यावर ती खाली येणार नाही. येणारच किती. आता गुरुत्व अक्षरच नाही. असं ना. हा. ए मावशी हा. उडी कुठं मारू ग मी. इकडं मारू का इकडं मारू. असं बघ एखादं म्हातारा खोड बघून त्याच्या उडी मार. ए अगं पाण्यात म्हणते मी. अगं पाण्यातच उडी मार की. आता खडका उडी मारल्यावर कसं व्हायचं. एक सांग की मला काय? मी कुस्ता मारू का मुटका मारू ग. आता तू जर सुळकी मारू. सुळकी जर मारलीस हा तर खाली कपारीत अडाची. असं ना. हा आणि मुटका जर मारलास खाली तळात जाऊन बसशील वर खवा याची सांगता येते. बरोबर आहे की. आपली सरळ पाण्याचा सरळ. असं ना. हा. आता एकच बघ तेवढं काय? पाणी गार आहे का गरम आहे. पाणी रातच्यानं त्याने पी ठेवलं खालनं. गरम केलं त्याने रातच्यानं. आहे ना. हा. मग तू सर्र माग बघ आता माझं. ए मावशी इथं थांब तू. ए मावशी हा. बघितलं का. काय ग. उडीच्या कलमाच्या आधीची कसरत आहे. अगं व्यायाम चाललाय. हा व्यायाम आहे का कसा नाही? कसा व्यायाम करते आई. कसं?
बी हाणून घेऊ नको अगं मग- पुन्हा तानाचं. अगं तुझ्या ना हाताने मी तशी करायला लागली तू आता बघ माझं. दाखव. ए मावशी येऊ का? येऊ दे. ए मावशी आली बघ आली बघ. मी म्हणलं लय जोरकात जातेस वाटतं अजून तिथंच बसलीस. अगं उडी मारती ना मी. हा, जोर तुझ्या का? अंगा उडल म्हणून म्हणती मी. माझ्या अंगावर उडू नको मी लांब जाऊन थांबते. येऊ दे. ए मावशी मारू का? ए मावशी मारू का? ए मावशी मारू का? आता मारून मारून माझं काय शिल्लक ठेवतेस का? बरं आता मारती छक. येऊ रे. अशी करतेस का? हा. इथं जागेवर पळण्यापेक्षा अशा गावात राऊंड मारून यायची का इकडून असं? नाही आता मारती आता उडी. येऊ दे. आता बस कॅपॅसिटी संपली माझी. संपली होय. मारू का उडी? येऊ दे. मारू का? येऊ दे. जाती आता. अगं उडी तरी मारायची नुसती अशी का आपली सरळ गेल्यात पाण्यात चालत. पुरीनो तुम्ही सगळ्यांचं मी बघितलं का नाही खरं सांगायचं किती जणी असा 12-13 जणी आहे का नाही एवढ्या सगळ्यांनी आता माझं बघा उडीचं कलम हा येऊ का पाण्यात काय बी धरायला लागले काय माझं हे पुरीनो मिसरी घ्या की मिसरी घासा की अगं आम्हाला पण दे ना मिसरी घासायला. हा दे सगळ्यांना. हा तू पण घास. अगं डोळ्याला नव्हे दाताला घासायची. खाली नव्हे वर. हा घास. गोष्ट सांग की का एखादी चिमणा चिमणी आड्याला ये तू पुढे सर माझ्यापाशी ये. रात्री तुझ्या घरातला एक कालवा उठला होता तुझं बरं ध्यान असतं माझ्यावर. आता घरात शेजारी घर दोघीच्या मध्ये खुट नाही का म्हातारा तुझं म्हणत होतं लाईट घाली अलीकडं सर किती खोटं बोलती. तुझ्याच घरातनं मला ऐकाय येत होतं. तुझं म्हातारं काय म्हणायचं माहितीये का बांगड्या वाजते तेव्हाच हळू तरी देती तुला ती. पुरीनो माझं म्हातारे ताठीवलं का नाही की तुझ्या घरात येतं ग हा म्हातारा लय बेकार आहे. पाय ताठीवला की तुझ्या घरात येतं असं म्हणतो. गोष्ट सांग की एखादी चिमणा चिमणीची. चिमणी नाही बाया तसं नाही कावळ्याची सांग. ए, कावळ्याची एक होता कावळा आणि एक होता बावळा चिमणीची सांग की. चिमणी असची मी तवा हे पुरीनो चांगल्या अंघोळा करा ए मावशे तुझी पाठ घासू का जरा. 16 सहस्त्र गोपिकांचा मेळा मथुरेच्या बाजारला न जाता यमुनेच्या ढोहावरती जलक्रीडा खेळण्यासाठी गेले आहेत आणि त्या ठिकाणी नग्नावस्थेत स्नान करीत आहेत. मी त्यांचे कपडे घेतो आणि कळंबाच्या झाडावरती फेकतो. काय ग ए ए म्हातारे ए मावशी आवाज कोण देतोय बघ ग. पुरीनो अख्खं गुढी पाडवा काल झाला ना बघा हाय का ना आज कोणी गुढी उभी केली ग ए म्हातारे ए ह्या पाण्यामध्ये काय करत्या आ, तुझं का डोळा फुटला दिसना आम्ही आंघोळा करतो या पाया पाण्यामध्ये आंघोळ करताय. हा तू जरा पाण्याच्या वरती तुझ्याकडे माझं काम आहे. हा पाण्याच्या वर मला बोलिव तिकडे कॅमेरावाला कॅमेरा माझ्यावर लावलाय आपली त्याने फिल्म काढू दे सोडू दे बाहेर अगं तसं नाही मग तू पाण्याच्या वरती आहे, मी तुझ्याकडे पाहत नाही. बघू नको बरं का नाही बघशील नाही बघत ये पाण्याच्या वरती. अगं माग मोर हात लावून उठ. हा बघू नको बरं का माग उठ. अगं माग मोर हात लाव की उठ. चाल तुझ्याकडे अगं पाहत दिसलं 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 माग मोर हात लाव. आम्ही एवढ्या सगळ्या ढोहात आंघोळायला बसलोया आणि खुशाला आलाय आणि ही ए कापड घेऊन आला की आपले होय ना. ए थेरडे काय झालं काय का काय आणि तुम्ही आंघोळ केले कोणाच्या विचारानं.
अरे बाबा आता हे विचार करत काय पाणी दिसलं म्हणून आम्ही आपलं ढोत शिरलो ना अंघोळ. या पाण्यावरती माझा अधिकार असताना तुम्ही माझा विचार का घेतला नाही? पाण्यावरती अधिकार हो. पुरीनो काय ग तो ढोक कुणाचा आहे तुम्हाला माहिती आहे कुणाचा आहे? का? ह्यो पाणी पाजाय आलाय वाटतं. हे पाणी पाजाय नाही. मग या ठिकाणी गोकुलच्या गाया म्हशी पाणी पितात आणि ते पाणी तुम्ही दूषित केलं म्हणून मी तुला शिक्षा देणार आहे. शिक्षा हो. अगा हित देऊ नका. आणि ते कसे दोन्ही हात सोडायचं हा आणि असं वाकून सूर्याला नमस्कार घालायचा. जरा खाली जास्त वाकायचं. शबास या पुढे मी अशी कधी चूक करणार नाही. असं खाली जास्त वाकू. सर बहादरा आम्हाला सगळ्यांनी उभ्या कर हात जोडायला म्हणा असं वा काय जाऊ आणि मग त्याशिवाय तुम्हाला शिक्षा असली वय या मुलीनं उठाव. आमच्याकडून चुकी झाली असेल. हा नो तू नक्की आम्हाला जे ह्या मी का लो कोण आहे हे नंतर सांगेन. या मुलीनं उठाव. ए पुरीनो काय ग थोडेसेच वाकायचं बरं का. 1-2 मिनिटाचं बरं का. त्या मुली का गं उठत नाही? उठत नाही मी तुझं ए माझं नाही उठत आता. ए तू काकू तुम्ही ए मावशी ए काकू मावशी हे सगळे तुझी नातलगच आणले ते. तुम्ही उठताय का? पुरी उठत नाहीत आता. उठत नाही का? उठत नाही त्या ठेव बसले त्या काय कोंबड्या आहेत का? ए अगं उठा की तू बघा की कसं करतो या उठून अगं कपडे दे आमची. ए, कपडे मिळणार नाहीत. दे आता कपडे तुम्हाला देणार नाही. ए दे ए हॅलो नको मी तर काया आली उघडी
सर्वांना तुम्हाला